चला लवकर. ले आळशे आहे ना या. अगे चाल. कुठे चालले? कुठे चालले सांग मावशीला. आजीकडे बघ. आईकडे. कुठं? बाबाच्या इथं. कंच्या बाबाकडं? बाबाच्या इथं. मी तर काय बाल्लायला घेऊन चालले. बाबा कुठे चालले? हा आधी बोलते बाबाकडे, आता बोलते मामाकडे. नक्की हाय मामाकडे चालले ना? चला कल्ला बघ किती आहे. एक कली नव्हतं ठेवत पहिले तर बघ पाठीमाग. मामा आला. चला या लवकर. तर आम्ही चाललेलो आहोत. तुळशीचं लग्न आहे ना, तर माती येणार आलेलो तर आत्याकडं. आत्या आमच्या गावातच राहते. मग हिला चल टाइमपास माती पण आणू, तुलस पण लावू. बार्शीला आमच्याकडे तुलस लावतात. बार्शी किंवा एकादशीला तुलस लावतात. तुलस शोधून त्या तिकडे भेटली तुलसी. पण हल्दीच्या बायांना म्हणजे 10 वाजता उठतात. पहिले माणसं उठायला तुळशीला पाणी घालून बायकांच्या भाकरी होऊन का जेवण होऊन बाया बसायच्या. 6:30 आमचं पाणी भरून व्हायचं. पाणी जेते 11 वाजता. तर कांचा होणार आहे तर बघू शकता तुम्ही. काय बाबा आत्या तू काय करताय? चाऊल धुतल्यान का? ही काय करतोय? काय जेवायला काय? माती नाही आल्या माती. बाबा माती घेऊन झालेली आहे. आता आम्ही निघतो इकडे. मच्छर यांचं आवलं माझ्या जाम ढसा माती. चनच तुळशी लावायच्या कुंड्या बिंड्या नव्हत्या आणि आमच्याकडे जुनीच पद्धत. आणि मी जुनीच पद्धत मला आवडते म्हणून मी जुनीच पद्धत वापरते. आई किती काय बोलली तरी किंवा कोण पण किती काय पण बोलला तरी मी जुनीच पद्धत वापरते. ए चला लो 5चे आलं दे. 7चं लग्न आहे तर लग्नाला येतं असतंय. तर मंडळी तुम्ही पण नक्की या लग्नाला. 5 वाजता हळद लावायला येतो. 6 वाजता तयारी करतो. मस्त घागरा बिगरा घालतो. 7 वाजता लग्न वार करावलं जास्त नटतान. नवरी बाबा. तुम्हाला इथं नुसती जास्वंदीची फुलं भेटतील. ही बघ फुलाचं कल्याचं उरतंय. तर बघू शकता इकडे तुम्हाला नुसती जास्वंदीची फुलं आमच्या इकडे भेटतील. जास्तीत जास्त जास्वंदीची फुलं. पण गणपतीच्या सीझनमध्ये तुम्हाला एक पण नाही भेटणार. हे पेरू चोरायला मी तर एवढी जायचो. बाबा दिसं पण नाही पेरू. हे पेरू रास. चला याची वेणी बनवू आपण आता. लोकांचं पेरू चोरलं. बाय चालली मग जा तू नाही येणार ती. तुम्ही इथं बसून राहिली. ती बा आली. बघ असं एवढं मोठं डेक. जा बाय आम्ही आलो. हा मग ठीक आहे. ये रस्त्यावर नको सोडू र. ये इकडे बाया. ती बा आली. तिला सगळी पाहिजे असतं. आम्ही
आणि वेणी बनवणार आहेत. कशी बनवणार आहे मोठं डेक ठेवलं तर मग तिकडे बघ. हा त्याच्याकडे तर कोणच कुठलाच पोऱ्यानं राहणार. स्वतःच झाल्यावर कसा ठेवल का माहित. ए बाया दलिंदर मी तो करेपर्यंत तुझं होईल ना तुलाच लावापर्यंत. ह्या लेवच्या ना लिवच्या झालं ना. अशा डोक्यानं टाकायचं मी असं फेकायचं. काजायला लागली मला जाम. लय मच्छर चावलं. हे बा पेरू बिरू चोरल्यान पेरू बिरू चोरून आणत्या नेली उचलून. शेवटी उचलली ना. मी ना उचलणार शेवटी उचलायलाच लागली. काच काय ते का माहिती अगं. काजाचा मारबेटी नव्हती तिथं तरी पण काज येते. बाया डोक्याला लावाची वेणी बनवायला घेतलेली आहे. सुरुवात केलेली आहे तर बघू शकता. तिकडे मी लगेच तुळस लावायला घेतलेली आहे. तुळस लावायला घेतो आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवतो. छोटीशी तुळस भेटलेली आहे. आता मी तुळस लावायला सुरुवात करते तर बघू शकता. थांबा मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवतो कारण का मोबाईल पकडायला कोण नाही किंवा ठीक आहे असं पकडलं तरी चालेल. काय बाबू पाठी तर 2च मिनिटाचं काम थोडंच लगेच लावून झालेली आहे आपली. आपण व्हिडिओ बनवलेलो ते आलेला पेट्रोल पंपावर. तुळस लावून झालेली आहे. फक्त 2च मिनिटाचा काम होता बाई. तर 2 मिनिटात मी तुळस लावून झालेली आहे आणि माझ्या हाताने तर सगळी झाडं जगतात तर भाग्य लागतंय. तुळस लावलेली आहे. आमच्या घरी लग्न आहे तर आवर्जून या. 7चं लग्न आहे, 5ची हळद आहे. आता वाजलेलं आहेत काहीतरी 2:30 तर चला आम्ही आता इकडे बघा वेणी झालेली आहे. भारी वाटते ना. डोक्याला लावून दाखव. भारी वाटतंय. शकता आता लग्नाची सुरुवात चालूच झालेली आहे. तर डब्याला मस्त लाल मातीने सारून घेतलेलं आहे. तर सुकापर्यंत थांबायला लागेल. मग त्याला परत मग शिक्का मारायचा. तर लाल मातीने त्याला पूर्ण त्या तुळशीला मी रंगून घेतलेले आहे. तर सुकापर्यंत थांबायला लागेल. तोपर्यंत आपण छोटासा ब्रेक घेऊया म्हणजे चहा घ्यायला जाऊया.